सर्वांना माझा नमस्कार। आज 15 ऑगस्ट भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेला दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली माझे गुरुजन वर्ग, त्यांचे मी हृदयापासून शतशत आभार मानते। खून का हो किस्मत लपका जिसमें उबाल का नाम नहीं, ओ खून का हो किस्मत लपका आ सके देश के काम नहीं, ओ खून का हो किस्मत लपका जिसमें जीवन ना रवानी है, जब पर्वत बनकर बरसता है ओ खून नहीं ओ पानी है। उसी दिन लोगों ने सही सही खून की कीमत पहचानी थी, जिस दिन सुभाष ने बर्मा में जाकर मांगी उनसे कुर्बानी थी। बोले स्वातंत्र के खातिर बलिदान तुम्हें करना होगा, तुम बहुत जी चुके जग में लेकिन आगे तुम्हें मरना होगा। आजादी के चरणों में तुझे माला चढ़ाई जाएगी, सुनो तुम्हारे शीशों कई खूनों से गुंफी जाएगी। आजादी का संग्राम पैसों पर खेला जाता है, सिर कटाने का सौदा नंगे सर झेला जाता है। तो शान ऊंची करके बोले खून तुम मुझे देना बदले में भारत की आजादी, तुम हमसे लेना हो गई सभा में उथल पुथल, सीने में दिल न समाते थे, सभी न कलम किनारे कोसों तक सो जाते थे। हम देंगे खून का शब्द सुनाई देते थे और रंग में खड़ा युवक तैयार दिखाई देता था। बोले सुभाष वो आगे आए जिसके तन में भारतीय खून बरसता हो, जो खुद को हिंदुस्तानी कहते थे वो खुद से हस्ताक्षर करते थे। सारी जनता हुंकार उठी, हम आते हैं माता की चरणों में ममता खून पाते हैं। उसी दिन देखा साथ से बढ़कर युवक बढ़ते ही जाते थे, चाकू सुई कटारों से अपना खून बहाते थे, रुधि खूनी की शायर में अपनी कलम डुबाते थे, आजादी के परिणामों पर अपना खून बहाते थे। उसी दिन देखा तारों ने हिंदुस्तानी विश्वास नया, जब लिखा भारत देश ने खून से इतिहास नया, खून से इतिहास नया। स्वातंत्र्य मिळते तेही इतकं सहजासहजी नाही मिळत। वंदनीय मंगल पांडे, भगत सिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राणी लक्ष्मीबाई अशा कितीतरी छत्रपती शिवाजी महाराज बलिदान दिले। या देशासाठी आपले रक्त सांडण्याचे महावीरांना मी नमन करते। आपल्या नशिबात देशासाठी रक्त सांडण्याची, देशासाठी प्राण अर्पण करण्याची संधी नाही, परंतु आपण देशाची सेवा तरी करू शकतो। खरंच जीवाला ते लोक देशासाठी केवळ जगलेच नाही तर देशासाठी प्राणही अर्पण केले। मित्रांनो, या देशाची आपल्याला सेवा करायची आहे ना, तर आपल्याला या देशाच्या प्रगतीवर सक्रिय सहभाग घ्यावा लागेल आणि समजून घ्यावं लागेल की माझी जिम्मेदारी काय आहे, माझी ड्युटी काय आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हा देश माझा आहे, या देशातले सर्व लोक माझे आहेत, त्यासाठी आपल्याला दिवसभर कष्ट करावे लागेल। मित्रांनो, आपल्या भारताच्या कष्ट करण्यासाठी, भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी 280 करोड हात आहेत आणि आज आपल्या भारत देश प्रगती पथावर सुद्धा चाललेला आहे। मित्रांनो, गेले काही वर्षापूर्वी आपल्या भारत देशात जगातील 9वी अर्थव्यवस्था होती। कितवी? 9वी। आणि आज आपल्या भारत देशाने इतकी प्रगती केली की आज आपला भारत देश जगातील 7वी अर्थव्यवस्था। आपण जर आपल्या कार्यकर्त्याला ही अर्थव्यवस्था 2 क्रमांकावर नेली नाही तर आपण खूप काय केलं असं समजू नका। आपल्या शाळेचे शिक्षक जिथं 5 तास थांबून शिकवायचं तिथं ते आपल्याला 8 तास कष्ट करून शिकवतात। तीच टेस्ट सेवा आहे। जेव्हा एखादा गरुड आकाशी उडत असतो ना तर त्याचं लक्ष जमिनीवर त्याच्या खड्ड्यातल्या पिलांकडेही असतं। त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री व्ही.पी. देवरे सर यांचं लक्ष आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडे असतं। खरेच खूप अलर्ट असतात ते, खूप अवेअर असतात ते। थँक्यू सो मच सर। आपल्या मित्रांनो, आपल्या देशाच्या स्वप्नपूर्तीसाठी, आपल्याला जर आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचं असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षण आणि शिक्षण। आणि हे शिक्षण देऊन उज्ज्वल भविष्याचं काम करतात, हे उत्तम दर्जाचं शिक्षण देऊन भारत मातेची सेवा करतात, तेच म्हणजे आपले शिक्षक। थँक्यू सो मच सर। सर, मला खूप काय बोलायचं आहे पण ते व्यक्त करण्याचा आज माझ्याकडे शब्द नाही। आणि सर असं म्हणतात की जे शब्दात व्यक्त करतात ते खूप काय बोलण्यासारखं असतं असं मला तरी वाटत नाही। आपल्या सर्वांना माहितीच आहे की मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये मृत्यूचं तांडव उठलं होतं। सगळे जग जागेवर थांबले होते, हजारो लोक मृत्युमुखी पडत होते आणि अशीच खराब परिस्थिती अमेरिकेची झाली होती। तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष माननीय श्री डोनाल्ड जे ट्रम्प यांचा फोन आपल्या भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांना आला। तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष काय म्हणतात मित्रांनो, महोदय, कोरोनामुळे अमेरिकेची परिस्थिती खूपच बिकट आहे, लोक मृत्युमुखी पडत आहेत, पॅरासिटामॉल ही औषधाची खरंच खूप कमतरता भासू लागली आहे, 1 रुपया भारताने अमेरिकेला मदत करावी। यावर आपल्या भारताचे प्रधानमंत्री काय म्हणाले मित्रांनो, ट्रम्प साहेब निश्चित करा, हीच खरी वेळ असते एका मित्राने दुसऱ्या मित्राला मदत करणे। भारत देश लवकरातच लवकर
महत्वाचा देश आहे. आजपर्यंत इतर देशांना मदत करायचा, परंतु दिवस कसे बदलू लागले बघा ना. आज आपला भारत देश सुद्धा अमेरिकेला मदत करतो. गेल्या काही वर्षी अफगाणिस्तानमध्ये भूकंप आला होता. त्यातही लोकांना खायला प्यायला अन्नधान्याचा तुटवडा होता. तेव्हा देखील मित्रांनो आपल्या भारत देशाने हजारो टन गहू त्या अफगाणिस्तानाला पाठवले, सोबत आपले सैनिकही पाठवले. या सर्व गोष्टीवरून एक लक्षात येतं मित्रांनो की आपला भारत देशात जगात शांतीदूत म्हणून काम करतोय. आणि गेल्याच वर्षी श्रीलंकाची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती. तिथेही लोकांना खायला प्यायला अन्नधान्याचा तुटवडा होता. हजारो लोक मृत्युमुखी पडत होते. श्रीलंका सगळ्या जगाकडे आस लावून बसली होती की अरे माझ्या मदतीला कोण येतं. तेव्हा देखील मित्रांनो आपल्याच भारत देशाने पुढाकार घेतला आणि हजारो टन तांदूळ त्या श्रीलंकेला मदत म्हणून पाठवले. काय तुला गोष्टीवरून समजतं मित्रांनो की आपला भारत देश मदत घेणारा नाही तर मदत करणारा बनला. माझ्या